बुधवारी पोटनिवडणूक होऊ घातलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराची सांगता झाली। संपूर्ण एकतर्फी असलेली आणि तरीही चर्चेत असलेली बारामतीची निवडणूक गाजली ती आज झालेल्या जंगी सभेनं। अजित पवारांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे तमाम नेते सहभागी झालेच, पण विरोधी पक्षात असलेल्या सुप्रिया सुळेंनीही महायुतीच्या व्यासपीठावर या निमित्तानं पायधूळ झाडली। याचे परिणाम काय होऊ शकतात? पुढे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पायरी गाठली जाईल की हे एवढ्यापुरतंच राहील? बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्या मोठा गडगडाट करूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची जंगी सभा शारदा प्रांगणात पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते या सभेसाठी हजर होते। मात्र सर्वात लक्षवेधी ठरली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती। खरं तर त्या विरोधी पक्षाच्या खासदार आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री। मात्र इथे पक्षभेदापेक्षा पवार फॅक्टर प्रभावी ठरला आणि स्थानिक खासदार या नात्यानं सुळे चक्क महायुतीच्या व्यासपीठाची पायरी चढल्या। सुप्रिया सुळेंचं आगमन होताच धनंजय मुंडेंसह अन्य नेत्यांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं खरं, मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मात्र उभं राहावं की नाही या संभ्रमात दिसले। सुनेत्रा पवारांनी मात्र हात जोडून आपल्या नंदेचं व्यासपीठावरती स्वागत केलं। त्यानंतर आपल्या छोटेखानी भाषणात सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। दादांनी गेले 35 वर्ष या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात स्थापन केली। आपण आता एक शब्द सगळ्या बारामतीकरांनी एकामेकाला दिला पाहिजे की दादाची जी स्वप्न आहेत ती आपण सगळी एकत्र म्हणून पूर्ण करू। कारण काहीही असो, पण या निमित्तानं राजकीय विरोधकाला मतदान करण्याचं आवाहन केलं जाण्याची दुर्मिळ घटना राज्यात पाहायला मिळाली। 1 नंबरला वहिनींचं नाव, चिन्ह आणि बटन आहे। त्या 1 नंबरच्या शेजारचं बटन दाबून दादाला आदरांजली, श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या ही विनंती करायला मिळाली की महाविकास आघाडीतला प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना या इलेक्शनमध्ये ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहायला शब्द द्यायला मिळाले। सुप्रिया सुळे प्रचार सभेला उपस्थित राहिल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही स्वागतच केलं। सुरुवातीलाच आम्ही त्यांचे आदर श्रद्धेय पवार साहेबांचे सुद्धा सुप्रियाताईंचे सुद्धा त्यांच्या पक्षाचे सुद्धा आम्ही कार्यकर्ता म्हणून ऋण व्यक्त केले की त्यांनी उमेदवार न देण्याचं सुरुवातीलाच घोषित केलं। आणि ही निवडणूक दादांच्या नंतरची ही त्यांच्या सगळ्यांसाठी सुद्धा अवघड आहे, कारण राजकीय भूमिका जरी वेगवेगळ्या राहिल्या तरी कुटुंब म्हणून एकत्रितपणाने त्यांचं हे आहे ते नेहमीच राहिलं, राजकारणाच्या विरहित राहिलं। मात्र मुख्यमंत्र्यांचं सभास्थानी आगमन होण्यापूर्वीच सुप्रिया सुळे आपलं भाषण संपवून निघून गेल्या। आता सभेचं खरोखरच तसं नियोजन केलं गेलं होतं की दोघांनी एकत्रित व्यासपीठावरती येणं टाळलं याबाबत संभ्रम आहे। अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते शंका उपस्थित करतात आणि आता स्वतः सुनेत्रा पवारांनी सुद्धा बारामतीच्या सभेच्या व्यासपीठावरनं हा विषय छेडला आणि आपल्याही मनात अपघाताबाबत शंका असल्याचं बोलून दाखवलं। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या तुमच्या मनात आहेत तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे।
खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या भाषणात या अपघाताचं सत्य बाहेर येत नाही तोवर शांत बसणार नसल्याचं जाहीर केलं. दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. दुसरीकडे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीचे आभार मानायला सुद्धा मुख्यमंत्री विसरले नाहीत. मी शरद पवार साहेबांचे देखील आभार मानतो. कालही त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, तुम्ही बारामतीला चाललात, आमचं पूर्ण समर्थन हे सुनेत्राताईंना आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना धनंजय मुंडेजींनी माझा फोन लावून दिला, त्यांना मी विनंती केली. अनेक लोकांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील हा निर्णय घेतला की आपण उमेदवार उभा करणार नाही. असं असलं तरी सुप्रिया सुळे महायुतीच्या स्टेजवरती जाणं मित्रपक्षांना मान्य होतं का, हाही प्रश्न उपस्थित झालाय. या बाबतीत काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा आक्षेप नव्हता असा दावा सुळेंनी सभेला जाण्यापूर्वी केलेला. मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्रपक्ष आहेत. त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशीही बोलले. दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना या बाबतीत विचारलं असता त्यांची प्रतिक्रिया आणि देहबोली काय होती तुम्ही स्वतःच पहा. याआधी तुम्ही म्हणाला होतात की पवार कुटुंबापैकी सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांचा कौटुंबिक पाठिंबा, पण आज जे दिसतंय की प्रचाराच्या व्यासपीठावर त्या असतील आणि त्या प्रचारात सहभागी होता. इंटरेस्टिंग आहे, फार मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे. विरोधात कुणीही मोठा पक्ष, मोठा नेता नसतानाही सुनेत्रा पवारांची निवड ही केवळ औपचारिकता राहिली. असं असलं तरीही महायुतीनं मोठा तामझाम करत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ही जंगी सभा घेतली. त्यातून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी आणि महायुती भक्कमपणे उभी असल्याचा संदेश या निमित्ताने देण्याचा प्रयत्न झालाय. राष्ट्रवादीमध्ये गडबाजी असल्याचा किंवा त्याला भाजपाची फूस असल्याचा चर्चांना पूर्ण विराम देण्याचाही यामागं उद्देश असू शकतो. अजितदादा असताना सुरू झालेला आणि त्यांच्या निधनानंतर बासनात गुंडाळला गेलेला विलिनीकरणाचा मुद्दा आता या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शरद पवारांच्या पक्षाकडनं याला पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न होतोय का, अशीही शंका घेतली जाते. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील का या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे, पण नेत्यांमध्ये याबाबत अजूनही एक वाक्यता होताना दिसत नाहीये. पण कार्यकर्त्यांच्या मते ह्या दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं मतदारांना आणि बारामतीतल्या कार्यकर्त्यांना वाटतंय. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी 3 दिवस बारामती पिंजून काढली. केवळ प्रचार सभाच न घेता सुनेत्रा पवारांनाच जास्तीत जास्त मतदान व्हावं याचीही रणनीती ते आखत होते. त्यानंतर मंगळवारच्या सभेत सुप्रिया सुळेंनी स्वतः महायुतीच्या व्यासपीठावरती जाण्याचा धोका पत्करला. भविष्यात कधी विलिनीकरण व्हायचं असेल तर त्यात पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांच्या शब्दाला वजन असेल. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यासाठी काही पॉइंट स्कोअर करण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या पक्षाकडनं झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.